तर या प्रकरणी सुषमा अंधारे यांनी देखील आता प्रतिक्रिया दिली आहे। राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष जे आहेत त्यांचा राजीनामा घ्या अशी मागणी सुषमा अंधारेंनी केली आहे। राजीनामा घेतला नाही तर आम्ही रस्त्यावरती उतरू आणि आंदोलन करू असा इशारा देखील सुषमा अंधारेंनी दिला आहे। हा पेपर फोडण्यामध्ये राज्य लोकसेवा आयोगाचाही सहभाग होता। जर कुंपणानेच शेत खाल्ले तर दाद कुणाकडे न्यायची हा खरा प्रश्न आहे। त्यामुळे आता सरकारने ही परीक्षा पुन्हा नव्याने घेण्याचे ठरवले, स्वागत आहे। परंतु MPSC मंडळाच्या अध्यक्षाचा राजीनामा कधी घेणार आहात हे एकदा सांगा। आणि तो अध्यक्षाचा राजीनामा जर होणार नसेल तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल। साठी सगळे प्रयत्न सरकार करते, पण आता लोक जितके निर्लज्ज झाले आहेत मला कळत नाही काय बोलावं या विषयावर, मलाही कळत नाही। पण मला असं वाटतं की सरकार सगळे खबरदारी कशा पद्धतीने ते सगळं टाळता येईल, पुढे भविष्यामध्ये कसं होणार नाही, कारण अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे, त्यांच्या करिअरचा प्रश्न आहे। आणि म्हणून मला वाटतं की त्या संदर्भामध्ये केंद्र सरकारही अतिशय गंभीर, आपण बघितलं असेल मागे नीट असेल, CETचा असेल, पेपर फुटल्यानंतर किती काळजी त्या ठिकाणी घेण्यात आलेली आहे। कारण आता टेक्निक इतके वेगवेगळे निघत चाललेले आहेत, आपण पुढे जातो त्यापेक्षा चोर असतात ते जास्त पुढे चाललेले आहेत। आणि म्हणून मला वाटतं त्या संदर्भामध्ये अतिशय सरकार गांभीर्याने विचार करत आहे, पुढे भविष्यामध्ये असे प्रकार होणार नाही अशी त्याची काळजी आम्ही घेऊ। सोलापूरमधली एक ब्रेकिंग बातमी आहे। सोलापूरमध्ये MSCBच्या टॉवरवरती एक व्यक्ती चढलाय।